आताच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे दिलेल्या संख्येमध्ये सर्व अंक जर 1 असतील, 3 असतील, 6 असतील किंवा 9 असतील तर त्यांचा वर्ग कसा करायचा, स्क्वेअर कसा करायचा. ओके, बऱ्याच वेळा तुम्हाला पेपरमध्ये काय होतं, अशा प्रकारचे आकडे विचारले जातात किंवा अशा प्रकारच्या संख्या येतात, त्यावेळेस तुम्हाला एक विदिन सेकंदात तुम्हाला ते काय करता आलं पाहिजे, उत्तर काढता आलं पाहिजे. तर पहा, आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे का दिलेल्या संख्येतले अंक जर समान असतील तर त्यांचा वर्ग कसा करायचा. मी सूत्र किंवा त्याच्या मागे काय थीम वापरली हे नाही सांगणार आहे, तुम्ही ऑब्झर्व करा, नंतर मी सांगेल काय करायचं. ओके, ठीक आहे. तर पहा, 1चा वर्ग सांगा, 1 माहिती आहे तुम्हाला. त्यानंतर मी 11चा वर्ग लिहितोय, पहा 121 इथपर्यंत माहिती आहे तुम्हाला. आता मी 111चा वर्ग लिहितोय. हा, त्यानंतर मी 1111चा वर्ग लिहितोय. लक्षात येते का? पहा, त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा 11,111. ओके, त्याचा वर्ग. काय लक्षात आलं तुमच्या? व्हेरी गुड. पहा, म्हणजे जर तुम्ही बारकाईने ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल काय झालंय. इथं 1 किती वेळा आलाय? 1 2 3 4 5. मग आकडा पहा, कुठपर्यंत गेलो आपण? 5 पर्यंत. 1 किती वेळा आलाय? 3 वेळा. आपण सॉरी 4 वेळा. कुठपर्यंत गेलो आपण? 4 पर्यंत. 1 किती वेळा आलाय? 3 पर्यंत. 1 किती वेळा आला? 2 पर्यंत. म्हणजे जर तुम्ही पाहिलं, जितक्या वेळा 1 आलाय तितक्या आकड्यांपर्यंत आपण लिहून. ओके, म्हणजे काय? 1 5 वेळा आलाय, 1 2 3 4 5, परत रिवर्स. पुढचे आकडे जर तुम्ही पाहिले, त्याच्याही पुढचे आकडे पाहिले तर काय झाले? रिवर्स. त्याच्या पुढचे आकडे फक्त काय गेलोय आपण? रिवर्स. फक्त रिवर्स गेलो. ओके, 5 पर्यंत थांबायचं. 5 पासून 4 3 2 1, त्यानंतर 3 2 1. ओके, मग अशा पद्धतीने जर तुम्हाला वेगवेगळे आकडे दिले, आता समजा मी या ठिकाणी 6 वेळा 1 लिहिला, 1 2 3 4 5 6, आणि अशा वेळी जर तुम्हाला वर्ग करायचे असतील तर अशा वेळेस तुम्ही वर्ग कसा करणार आहे? कसा करणार? 1 खाली लिहितोय, 1 2 3 4 5 6. ओके, झाले. त्यानंतर 5 4 3 2 1 हे पुढच्या. लक्षात आले? आता तुम्ही म्हणाल सर, या पद्धतीने UPSC ला सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. ओके, ठीक आहे, लक्षात आले. मग आता समजा मी जर 7 वेळा 1 लिहिलं, 1 2 3 4 5 6 7, याचा वर्ग करू शकता तुम्ही. लक्षात आले? ठीक आहे. आता त्याच्या पुढची संख्या घेऊया आपण. जर दिलेल्या संख्येत सर्व अंक 3 असतील तर. ओके, आता 3 असताना आता सेम याच पद्धतीने आता तुम्ही ऑब्झर्व करायचे. लक्षात येते का? पहा, शून्य तुम्हाला समजावं म्हणून लिहिलंय मी. चा वर्ग. काय समजलं तुम्हाला इथे? जर तुम्ही बारकाईने पुन्हा एकदा ऑब्झर्व केलं तुमच्या लक्षात येईल काय. लक्षात बऱ्याच जणांनी म्हणजे काढलं तुम्ही. 3चा वर्ग काय? 9. शून्य मुद्दाम लिहिलं. 3चा वर्ग 9. 3चा वर्ग 9. 3चा वर्ग 9. पहा, नीट बारकाईने ऑब्झर्व करा. आता लक्षात येईल तुमच्या. एक्स्ट्रा 3 किती आहेत? 3 आहेत ना. एक्स्ट्राचे 3 किती? 3 हा सोडून, आपल्या 3चा वर्ग सोडून एक्स्ट्राचे 3 किती आहेत? 3. आपला 3 सोडून एक्स्ट्राचे 3 किती आहेत? एक्स्ट्राचे 3 किती आहेत? 1 3 सोड एक्स्ट्राचे. पहा, 1 किती वेळा आलाय? 8 किती वेळा आलाय? एकदा. 1 किती वेळा? दोनदा. 8 किती वेळा? दोनदा. 3 1 किती वेळा? 8 किती वेळा? म्हणजे याचा अर्थ काय? जर तुम्ही 3चा वर्ग करणार असाल, म्हणजे इथून पुढे जर मी आता 4 वेळा जर 5 वेळा जर मी 3 लिहिला, 3 3 3 3 3, ओके, 33,333. जर मी या संख्येचा वर्ग केला तर आता काय लिहिणार आहे तुम्ही? 1 3 सोडून एक्स्ट्रा किती वेळा आलाय? 3.
4 ना, म्हणजे 1 2 3 4 0. काय लिहिणार आता मी? 1 2 3 4 8 मी 4 वेळा लिहिला आणि आता मी काय लिहिणार आहे? 9. म्हणजे जर आता पुन्हा एक आपण 333 चा वर्ग करूया. आता नीट समजून घ्या. आता काय करायचं? पहिल्यांदा 3 चा वर्ग लिहायचा. किती? 9. पण तो लिहिताना कोणत्या फॉर्मॅट मध्ये लिहायचा? 0 9 या फॉर्मॅट मध्ये लिहायचा. तो 3 सोडून 0 आणि काय लिहिला मी? 9. तो 3 सोडून एक्स्ट्राची 3 किती आहेत? 2. तेवढी एक्स्ट्रा रिकामी जागा पुढे सोडायची. तेवढी जागा काय करायची? एक्स्ट्राची. पहा 1 2 3 प्रत्येक आकड्यासमोर 2 एक्स्ट्रा जागा सोडायची. मग तिथे 2 आकडे कोणते लिहायचे? पहिलं इथं 0 आहे ना, 0 पेक्षा मोठा कोण आहे? 1. म्हणजे इथं कोण लिहायचा? 1. 9 पेक्षा छोटा 8 इथे लिहायचा. म्हणजे जो पहिला आकडा आहे त्याच्यापेक्षा कोणता आकडा लिहायचा आहे तुम्हाला या ठिकाणी? मोठा लिहायचा. ओके. आणि इथं तुम्हाला कोणतं लिहायचं आहे? लहान. बरोबर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण अजून आकडा घेतला एक मोठावाला 3333. ओके. ऍक्च्युली आपण याचा वर्ग केलेला आहे तरी एकदा रिपीट परत पाहतोय. काय करणार तुम्ही? आपल्या 3चा एका 3चा मेन 3चा वर्ग लिहून घेतला आपण. किती होणार आहे? 0 9 हा लिहून घ्यायचा. तो सोडून किती एक्स्ट्रा 3 आहेत? 3. तेवढ्या पोझिशन 1 2 3 1 2 3. इथं कोणते आकडे लिहायचे तुम्हाला? पहा इथं कोणता लिहायचा आहे? आत्ताच पाहिलं आपण. कोणता लिहायचा आहे? मोठा. आणि तिकडे काय लिहायचं आहे? छोटा. ओके. म्हणजे इथं काय होणार आहे? 1 1 1. इथं काय लिहायचं आहे? 8 8 8. हे फक्त 3च्या बाबतीत लक्षात ठेवा. हेच तुम्हाला 6 ला आहे, हेच तुम्हाला 9 ला आहे. हेच 6 ला आणि हेच 9 ला आहे. कसं? पहा. लक्षात आलंय? तुम्ही करू शकता आता इथून पुढे. ओके. ठीक आहे. आता एक्स्ट्रा 6 असताना 6चा वर्ग किती आहे? आता आपण डायरेक्ट करणार आहे. लक्षात आले तुमच्या काय करायचंय? ओके. 6चा वर्ग किती आहे? 36. संपला विषय. आता जर मी 66 याचा वर्ग करीत असेल तर पहिल्यांदा मी काय करणार आहे? आपला जो 6 आहे त्याचा वर्ग करून घेणार. किती लिहिणार मी? पण तो लिहिताना मी काय लिहिणार आहे? एक्स्ट्राची 6 किती आहेत? एक्स्ट्राची 6 किती आहेत? 1 आहे ना. मग मी एक पोझिशन सोडणार. 1 3 1 एक एक रिकामी जागा सोडणार. आपला 3 आणि 6 याच्यामध्ये एक एक जागा सोडणार. बरोबर. आता किती जागा सोडणार मी एक्स्ट्राच्या? आपला 6 सोडून. बरोबर. म्हणजे काय लिहिणार मी? 1 2 1 2. मी 36च लिहितोय बा. समजा आता 4 वेळा आहे. आता मी आपला 6 सोडून एक्स्ट्राची किती जागा आहेत? 6 किती वेळा आले? 3. 1 2 3 1 2 3. मग आता हे माहिती तुम्हाला, आताच तुम्ही पाहिलंय काय? इथं कोणता आकडा लिहायचा आहे? याच्यापेक्षा कोणता लिहायचा आहे? मोठावाला. आणि याच्यापेक्षा कोणता लिहायचा आहे तुम्हाला? छोटावाला. 3 पेक्षा मोठा कोण आहे? 4. आणि 6 पेक्षा शेजारची नैसर्गिक संख्या लगेच. ओके. इथं कोणता? 4. इथं काय लिहायचंय? 55. इथं काय लिहायचंय? 4 4 4. 3 पेक्षा मोठा आकडा. आणि इथं काय लिहायचंय? 6 पेक्षा झालं. मग आता तुम्हाला जर अजून एखादा नंबर दिला तर तुम्ही करू शकता मला वाटतं. काय करायचंय? 1 2 3 4 5 6 काढायचा वर्ग. ठीक आहे. आता 9 पा 9 9चा वर्ग 81. परत 99 आले. आपला 9 आहे. 9चा वर्ग किती आहे? 81. पण जागा मी किती एक्स्ट्रा 9 किती आलेत? 1. मग मी एक जागा पुढे एक त्या आकड्याच्या पुढे पुढे जागा सोडणार आहे. ओके. ठीक आहे. त्यानंतर 999चा वर्ग करायचा आहे मला. आता माझा वर्ग किती आहे? 81. तो 9 सोडून एक्स्ट्राचे 9 किती आहेत? 2. म्हणजे मी पोझिशन किती सोडणार? 2. परत 9 9 9 आणि 9. माझा 9 जो आहे 1 त्याचा वर्ग किती आहे? 81. तो सोडून एक्स्ट्राचे 3 सॉरी 9 किती आहेत? 3. 3 पोझिशन सोडल्या मी. आता मी काय करणार आहे? इथं मला कोणता आकडा लिहायचा आहे?
8 पेक्षा मोठा लगेच नॅचरल नंबर नैसर्गिक संख्या 9 आणि 1 पेक्षा छोटा ओके होल नंबर पूर्णांक संख्या 0 म्हणजे शेजारची संख्या लिहायची थोडक्यात ओके 8 पेक्षा छोटी सॉरी मोठी आणि 1 पेक्षा छोटी पहिल्या आकड्यापेक्षा मोठी संख्या दुसऱ्या आकड्यापेक्षा लहान संख्या ओके इथं काय लिहिणार आहे 9 9 इथं काय लिहिणार 0 0 इथं काय लिहिणार 9 9 9 इथं काय लिहिणार 0 0 0 आणि अशी जर तुम्हाला अजून 1 2 3 4 5 6 7 याचा वर्ग करायला लावला तर किती लिहिणार तू काय करणार आपण याचा 9 लिहून घेणार आहे तो सोडून किती एक्स्ट्रा 9 आहेत 6 आहेत म्हणजे मी काय किती जागा सोडणार 1 2 3 4 5 6 मग 1 1 2 3 4 5 6 मग काय लिहिणार मी 1 म्हणजे इथं कोणत्या आकडे भरणार मी इथं काय 9 9 9 9 9 9 0 0 0 0 0 0 म्हणजे अशा कितीही मोठ्या संख्या आल्या तरी तुम्ही त्याचे काय करू शकता वर्ग करू शकता याच्यावर तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जातील लक्षात प्रॅक्टिस करा